कॉम्रेड, ऐनाच्या PSC मध्ये जो काय प्रकार घडला अतिशय निंदनीय प्रकार आहे आणि त्या प्रकरणाची आम्हाला लाज वाटते की अधिकाऱ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात पगार भेटत असून सुद्धा आज भंगार विकून खाण्याची परिस्थिती आली आहे। ज्या मुलांनी तो प्रकार उघडकीस आणला त्या मुलांचा आज आम्ही आमच्या मार्क्सवादी लेनिनवादी लालबावटा पक्षाच्या तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला आणि ह्या संदर्भात जिल्हाभरामध्ये तालुकाभरामध्ये जिथे जिथे हा प्रकार घडत आहे, जुनं सामान विकून अधिकारी खाण्याचं काम करतायत, डॉक्टर असतील किंवा बाकीचे डिपार्टमेंट असतील, ह्या संबंध प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि ह्या भीक लागलेल्या प्रशासनाला, भीक लागलेल्या अधिकाऱ्यांना ह्या गोरगरीब कष्टकरी जनतेकडून भीक देण्यासाठी आमच्या पक्षाच्या तालुका कमिटीने आज असा निर्णय घेतलाय की येत्या शुक्रवारी 13 जून रोजी डहाणू पारनाका सागरलज येथून आम्ही भीक मागायला सुरुवात करणार आहोत आणि ती जनतेतून भीक मागून आणि डहाणू पंचायत समिती गटविकास अधिकारी BDO मॅडम यांना ती भीक नेऊन देणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की ताबडतोब ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करा आणि भीक लागलेल्या अधिकाऱ्यांना जो काय पगार येतो त्याच्यामध्ये ही भीक ऍड करा आणि त्यांना ती पगार द्या, परंतु गोरगरीब जनतेच्या पैशाने जे काय हे सामान आणलंय ते विकणं बंद करा। त्याच्यासाठी तुम्ही मोठ्या प्रमाणात सर्वांनी सामील व्हा असं आवाहन करतो। इथेच थांबतो। इन्क्लाब जिंदाबाद। नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। 6 जूनला एक लाजिरवाणा प्रकार घडला होता। तो प्रकार उघडकीस आणण्यात भारताचा मार्क्सवादी लेलनवादी लाल बावट्याच्या कार्यकर्त्यांना यश आले आहे। डहाणू तालुक्यातील ऐना प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी थेट दवाखान्यातील लोखंडी पलंग, कपाट, खुर्चीसह मोठ्या प्रमाणात जुने झालेले सामान भंगारवाल्यांना बोलावून 20 रुपये किलोनुसार सर्व सामान विक्री करत होते। मोठ्या प्रमाणात सर्व सामान 2 ते 3 टेम्पोमध्ये भरण्यास सुरुवात झाली होती। तितक्यात तेथून जात असलेल्या भारताचा मार्क्सवादी लेलनवादी लाल बावटा पक्षाचे कार्यकर्ते कॉम्रेड प्रदीप सपाटे, गणेश सपाटे आणि इतर कार्यकर्त्यांनी डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ शूट काढत जाब विचारला, हे सामान सरकारी असून तुम्ही कोणत्या अधिकाऱ्याने हे सामान भंगारवाल्यांना विकत, कोणत्या प्रकारे ठराव मंजूर नसतानाही सुद्धा बेकायदेशीर विक्री करत असलेल्या अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली, स्वतःचे चेहरे लपवण्यास सुरुवात केली होती। ह्या सर्व प्रकाराची खबर उपस्थित कार्यकर्त्यांकडून कॉम्रेड शेरू वाघ यांना देण्यात आली होती। शेरू वाघ यांनी थेट डहाणू गट विकास अधिकारी यांना संपर्क करून सर्व प्रकार सांगितला असता गट विकास अधिकाऱ्यांनी भरलेल्या गाडीतून संपूर्ण सामान उतरवून जागीच ठेवण्याचे आदेश दिले असता आता सर्व सामान पुन्हा जागीच ठेवण्यात आले आहे। त्याचबरोबर ज्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणण्याचे धाडस केले आहे त्यांचा काल 8 जूनला पक्षाचे राज्य सचिव ॲड कॉम्रेड आदेश बनसोडे, तालुका सह सचिव कॉम्रेड सुभाष लहांगे आणि कॉम्रेड शेरू वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। खरंच प्रदीप आणि गणेश यांच्या हिमतीमुळे शासनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे। तर प्रत्येक नागरिकांनी, ग्रामस्थांनी आपल्या गावामध्ये, आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे ह्या गोष्टींकडे लक्ष दिले तर असे प्रकार घडणार नाही व अशा प्रकारांना नक्कीच आळा बसेल। काल जो काय प्रकार घडला आपल्या डहाणू तालुक्यामधल्या ऐना PSC मध्ये की अधिकारी एवढ्या मोठ्या प्रमाणात पगार घेतात तरी सुद्धा त्यांना भंगार विकून खाण्याची परिस्थिती आलेली आहे आणि आपल्या ह्या भागामधले जे काय आपले कार्यकर्ते आहेत प्रदीप सपाटे आणि गणेश सपाटे यांनी तात्काळ तो प्रकार उघडकीस आणला। मुळात बघायला गेलं तर ते अशिक्षित आहेत, परंतु आम्हाला अभिमान ह्या गोष्टीचा वाटतो की ज्यावेळी आम्ही ह्या भागामध्ये काम उभं केलं तेव्हा ही पोरं संपूर्ण लोक घाबरत होती। कुठे पोलीस बघितले किंवा अधिकारी बघितले तर त्यांना साहेब साहेब करायचे, परंतु आज त्यांच्यामध्ये एवढं जे लालबावट्याच्या हिमतीने आणि आंदोलनामधून त्यांना जे धाडस निर्माण झालंय की अधिकारी हे आपले नोकर आहेत आणि हा जो काय प्रकार चाललाय हा जनतेच्या पैशातून मिळालेला प्रकार म्हणजे सामान आहे आणि त्या पद्धतीचं विक्री चालू आहे। तर त्यांनी तिथे व्हिडिओ काढला आणि त्यांना विरोध केला आणि त्याच्यामुळे तात्काळ गट विकास अधिकाऱ्यांना दखल घ्यावी लागली आणि तिथल्या तिथे ते पुन्हा सामान ठेवण्यात आलं। त्याच्याकरता आज आपल्या पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉम्रेड आदेश बनसोडे यांच्या हस्ते आपण त्यांचा सत्कार करणार आहोत, जेणेकरून त्यांचं मनोबळ वाढलं पाहिजे आणि त्यांना कुठेतरी असं वाटलं पाहिजे की आम्ही जे काम केलं हे योग्य पद्धतीचं काम आहे। तर मी कॉम्रेड आदेश बनसोडे यांना सुचवतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा। पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्याच्या आधी 2 शब्द या मुलांच्या कौतुकासाठी बोलू इच्छितो। आम्ही जेव्हा तो व्हिडिओ पाहिला मोबाईलवर त्यावेळेला म्हणजे त्यांनी व्हिडिओ कॉल केलेला आधी
आणि व्हिडिओ कॉल केला असताना नक्की तिथे काय होत होतं. साधारणतः आपण बाजूने जात असतो तर कोणी बघत नाही, काहीतरी चालू असेल काम, पण त्या लोकांनी त्यांना असं वाटलं की काहीतरी गडबड होत आहे. त्यांनी शेरूला तिथे व्हिडिओ कॉल केला आणि मग त्यांनी निर्णय घेतला की नुसतं व्हिडिओ कॉल करायचा नाही तर व्हिडिओ पण काढायला पाहिजे, कारण व्हिडिओ कॉलमध्ये रेकॉर्डिंग होत नाही. तर त्यांनी व्हिडिओ काढला आणि व्हिडिओ काढत असताना ती माणसं तिथली घाबरली. आम्ही ते ऐकत होतो सगळ्या गोष्टी, काय तिथे बोलणं चाललेलं, त्यानंतर व्हिडिओ पण बघितला. जनतेच्या पैशावर केलेली ती चोरी होती. तर जसं आता शेरू म्हणाला की इथे काम करायला जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला इथली माणसं घाबरत होती. इथल्या अधिकाऱ्यांना, इथल्या नेत्यांना जाब विचारायला घाबरत होती. पण आता ही माणसं घाबरत नाहीये, हे कालच्या घटनेवरून दिसून आलेलं आहे. चोराला चोर म्हणून म्हणायला काय घाबरायची गरज आहे. तर जरा जोरदार टाळ्या वाजवा आणि या सगळ्यांचा कसंही हे डहाणू तालुकाला खूप मोठा संघर्षाचा इतिहास आहे. हा संघर्षाचा इतिहास आपल्याला जो पुढे घेऊन जायचा आहे, तर घेऊन जात असताना कॉम्रेड सुभाष लांगे असतील, शेरू वाघ असतील, यांना एकटं पाडून जनतेची लढाई कमजोर करण्याचे वेगवेगळे प्रयत्न आतापर्यंत आपण बघितलेले आहेत. तर ते अयशस्वी ठरतील, ते निकामी ठरतील कधी, जेव्हा ही जी तरुण पिढी आहे ती उभी राहील. आणि उभं राहत असताना आपण आपल्या हातातला जो मोबाईल आहे ते खूप मोठं साधन आहे. तुम्ही नवीन जो बदललेला कायदा आहे त्या कायद्यामध्ये सुद्धा तुम्हाला पोलीस स्टेशनला जाऊन व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येऊ शकतं. कोणत्याही कार्यालयामध्ये, सरकारी कार्यालयामध्ये तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता. पोलिसांनी तुम्हाला अटक केली किंवा पोलीस कोणाला अटक करतात, त्याचा मुद्देमाल जप्त करतात, त्यावेळेला मोबाईलच्या माध्यमातून व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो. व्हिडिओ रेकॉर्डिंग हा एक महत्वाचा पुरावा आहे आणि तो पुरावा जेव्हा व्हिडिओ मॅडमना पाठवला तर व्हिडिओ मॅडमनी कपाळाला हात मारला, काय चाललंय, आणि मग ती सगळे धावपळ उडालेली आहे. सो मला असं वाटतं की खूप एक मोठी चळवळ येत्या काळामध्ये उभी राहणार आहे आणि आपण सगळेजण मिळून आपला जो लाल बावटा आहे तो घराघरात पोहोचवला पाहिजे. लाल बावटा हा भ्रष्टाचाराच्या विरोधात, अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी आपण तो वापरला पाहिजे. आपण कोणाला त्रास पण द्यायचा नाही मुद्दामून, बाबा लाल बावट्याचा मेंबर झालो म्हणून कोणाचं पण काय, पण असं नाही. जगा आणि जगू द्या, तुम्ही पण जगा आणि आम्हाला पण जगू द्या, हे आपलं काम आहे. तर मी कॉम्रेड शेरू वाघ यांना विनंती करतो की त्यांनी ही जी शाल आहे ती प्रदीपच्या ह्याच्यात घालावी, खांद्यावर ठेवावी आणि दुसरे सत्कार मी करतो.